कारुण्यमूर्ती तथागत भगवान बुद्ध स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा मंत्र देऊन संविधानातून मूलभूत अधिकार देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना गुरु मानले, त्यांच्या विचारावर आधारित चालून संविधानाची निर्मिती केली असे महामानव महात्मा फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या शिक्षिका, प्रथम मुख्याध्यापिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मराठी स्वराज्याचे जनक संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न अभिज्ञा बघायला संस्कार दिले, त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ आणि त्यागमूर्ती आमची माऊली, त्यांना आपण आई म्हणतो, त्या रमाई, तसेच समता, स्वातंत्र्य आणि बंधुता आणि अन्यायाच्या विरोधात ज्या ज्या महापुरुषांनी स्वतःला झोकून दिलं, आम्हाला मूलमंत्र दिले, त्या सर्व महान महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, भीमाई महिला मंडळ, तसेच इथे विचारमंचावर उपस्थित असलेले माननीय स्वाती भोईर, माननीय अध्यक्ष अर्चना जाधव, माननीय सरपंच अभिज्ञा तनुजा चौरे, निर्वाचित नवनिर्वाचित कार्यवाह महेश राऊत, अध्यक्ष कापशी साहेब आणि अतिशय उत्कृष्टपणे सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या भगिनी शुभांगी, तसेच उपस्थित सर्व महिला मंडळ बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा मानाचा सप्रेम जय भीम. खरं तर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने अज्ञान, अंधकार, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांच्या जोखडात न अडकता त्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन आज हा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आपण अतिशय उत्कृष्टपणे नियोजित केला, त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सफाईला यायचा विचार
गेल्या वर्षभरापासून मी करत होते तसं नियोजन अधूनमधून माझ्या कानावर आलं होतं, परंतु मी येऊ शकले नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. विरारच्या एका कार्यक्रमात माननीय स्वाती भोईर यांची भेट झाली आणि तेव्हापासून आम्ही मैत्रिणी झालो. तेव्हापासून त्यांच्या मनात ती संकल्पना होती की सफाळेला एकदा यावं. ती आज त्या मैत्रीचं स्वरूपच कदाचित आजच्या कार्यक्रमाला येण्याचं फलित आहे असे मला वाटते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे अतिशय सुंदर असे नृत्य झाले, स्वागत झालं नृत्यांनी आणि गायनाने, त्यांचे सुद्धा मी स्वागत करते. त्याचबरोबर इथे जे भव्य दिव्य माझे स्वागत झाले त्या स्वागताने मात्र मी भारावून गेलेले आहे. खर तर आपल्या देशात, आपल्या देशाच्या इतिहासात अनेक महिलांनी पराक्रम गाजवले आहेत, शूरवीर झाले आहेत. आपले सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि अनेक प्रकारचे पराक्रम गाजवले आहेत. परंतु त्या बऱ्याच महिलांचा विसर आमच्या भारताला पडलेला आहे. काही महिलांचा विसर पडलेला नाही, तरीही त्यांना जाणून बुजून अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. परंतु आपण मात्र त्यातून वेगळे आहोत. आपण काही महामताचा सत्कार त्यांच्या जयंती दिनी, पुण्यतिथी दिनी करतो, त्यांच्या प्रभावाने प्रेरित होतो. हे फार मोठे मोलाचे कार्य आहे. आज आपण त्या मोलाच्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्याच मूर्ती रमाई आंबेडकर यांचा जयंती दिन साजरा करीत आहोत आणि उत्साहाने त्या जयंतीत आपण सगळे सामील झालात. खरंच आपला उत्साह वाखाणण्यासारखा आहे. खरं तर या तिन्ही माता ज्या आहेत, ज्यांचा आपण जयंती उत्सव साजरा करीत आहोत, त्या आपल्यासाठी प्रेरणापीठ आहे, ज्ञानपीठ आहे. सर्वप्रथम मी थोडक्यात राजमाता जिजाऊंबद्दल बोलणार आहे. राजमाता जिजाऊ ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठी स्वराज्याचे स्वप्न पाहायला भाग पाडणाऱ्या आणि तसे संस्कार करणाऱ्या प्रेरक म्हणजेच राजमाता जिजाऊ शहाजी भोसले. या जिजाऊ, त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 त्या सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथील सरदार लखुजी राजे जाधव यांच्या कन्या. त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्या सोबत झाला. त्यांना 6 अपत्ये होती. त्यापैकी संभाजी राजे आणि शिवाजी राजे यांचा आपल्या सर्वांना परिचय आहे, ते प्रसिद्ध आहे. संभाजी राजे हे त्यांच्या वडिलांबरोबर, शहाजी राजांबरोबर
कर्नाटक येथे वाढले, तर शिवाजी राजांचे शिक्षण आणि संस्काराची जबाबदारी राजमाता जिजाऊंनी सांभाळली. शिवाजी राजांच्या मनात स्वराज्याची, मी मराठा स्वराज्याची म्हणणार नाही, मराठा हा शब्दच कदाचित मराठीवरून निर्माण झालेला असावा असे मला वाटते, म्हणून मराठा हा शब्द मी वापरला नाही, तर मराठी हा शब्द वापरते. मराठी स्वराज्याची स्थापना करण्याचे स्वप्न हे सर्वप्रथम जिजाऊंनी पाहिले आणि त्या स्वप्नाच्या माध्यमातून प्रेरणा देणारे शिक्षण आणि संस्कार जिजाऊंनी शिवाजी महाराजांमध्ये पेरली. इतिहासातील थोर पुरुषांच्या पराक्रमाच्या कथा सांगून त्यांच्या मनात शौर्याची आणि पराक्रमाची ज्योत पेटवली. बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्यांनी रामायण महाभारतातल्या शौर्य कथा वाचून वाचून दाखवल्या आणि त्यातून शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळाली. परंतु मी असं म्हणेन की देशात घडलेल्या आणि विदेशातही घडलेल्या अनेक शूरवीर पराक्रमी पुरुषांच्या कथा सांगून त्यांनी शिवाजी महाराजांचं मन शौर्यांनी भरलं आणि असाच शौर्य जसा जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या बालवयात त्यांच्या मनात भरला, तसेच शौर्य आपणही आपल्या मुलांच्या मनात भरवायला पाहिजे की जेणेकरून आपलेही मुलं अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार होतील आणि ती खऱ्या अर्थाने जिजाऊंना श्रद्धांजली ठरेल. तर हे शौर्याचे जे प्रशिक्षण आहे ते जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले. जिजाऊ ह्या केवळ शिवाजी महाराजांच्या आईच नव्हत्या, तर त्या एक मुत्सद्दी, राजकारणी, पराक्रमी अशा स्त्री होत्या. त्या काळात ती गोष्ट 1598ची. त्या काळात जिजाऊ ह्या अत्यंत मुत्सद्दी राजकारणी अशा होत्या. त्यांचे शिक्षण हे लहानपणी राजकारण आणि युद्धकला शिकण्यात झाल्या. त्यांना तलवारबाजी अतिशय उत्कृष्टपणे येत होती. त्या घोडेस्वारी करण्यात देखील तरबेज होत्या. हे असे होण्याचे कारण असे की त्यांचे जे वडील होते सरदार लखुजी जाधव यांनी लहानपणीच त्यांना युद्ध कला आणि राजनीतीचे शिक्षण दिले होते. त्याचा उपयोग त्यांना शिवाजी महाराजांना मोठं करण्यात आणि स्वराज्य निर्मितीचे संस्कार देण्यात करता आला. आज आपण इतके वर्ष जर मागे गेलो तर आपल्याला हे समजून घ्यायला कठीण जाईल की त्यावेळी स्त्रियांना एवढं स्वातंत्र्य होतं का. स्वातंत्र्य नसतानाही जिजाऊंनी, त्यांच्या वडिलांनी हे करून दाखवलं आणि म्हणूनच मराठी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज करू शकले. राजमाता जिजाऊ ह्या प्रयत्नवादी होत्या. जपमाळ घेऊन बसण्यापेक्षा, नाम जप करण्यापेक्षा हातात तलवार घेऊन लढणाऱ्या होत्या. रणांगणात शूरवीरासारख्या शौर्य दाखवणाऱ्या होत्या, चातुर्य दाखवणाऱ्या होत्या. वेळ पडली तर रणांगणात धारादेखील पडलं तरी त्यासाठी शोक न करणाऱ्या
त्यापैकी त्या शौर्य होत्या आणि त्याचेच संस्कार त्यांनी शिवाजी महाराजांवर केले, हे आपल्याला कधीही विसरता येणार नाही. अशा या शूरवीर महामातेची जयंती आपण साजरी करत आहोत. त्यांनी जे संस्कार केले तेच संस्कार जर आपण आपल्या मुलांवर केले तर ती खऱ्या अर्थाने चक्क महामाता जिजाऊ यांना दिलेली आदरांजली ठरेल असे म्हणण्यात काही वावगे ठरणार नाही. आता आपण म्हणाल की राजमाता जिजाऊंचे जीवन हे राजघराण्यात झाले, त्यांना दुःख नव्हते म्हणून त्या सगळं हे करू शकल्या. आम्ही काय, आम्ही साधारण महिला आहोत, आम्ही कसं काय हे शक्य करू शकणार? बरोबर ना? प्रत्येकाच्या मनात हे आलेच असावे. परंतु राजमाता जिजाऊ यांनी देखील संकटांचा खूप सामना केला. निजामाच्या दरबारात त्यांचे वडील आणि बंधूंची हत्या झाली. त्यांचे दीर शरीफ राजे आणि पुत्र संभाजी राजे रणांगणात धारातीर्थी झाले. अफझल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आला. तर हे दुःख काही कमी नव्हतं. शहाजी राजाच्या मृत्यूनंतर सती न जाता सती जाण्याला त्यांनी ठाम विरोध केला आणि आपल्या पुत्राच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. त्या काळात सती प्रथेला विरोध करणाऱ्या त्या अशा महान क्रांतिकारक होत्या आणि म्हणूनही त्यांची जयंती ही आपल्यासाठी खूप प्रेरणादायक आहे असे मला वाटते. त्यांना अन्यायाची चीड होती. त्या महान क्रांतिकारक होत्या आणि तेच बीज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराज यांच्यात पेरले. त्यामुळेच मराठी स्वराज्याची स्थापना झाली. त्या निमित्तानेच आपले एक प्रेरणापीठ आहे महिलांसाठी, पुरुषांसाठी देखील ज्ञानपीठ आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांचा इतिहास तर फार मोठा आहे. एवढं मोठं सांगणे म्हणजे एका वेळी 3 महामातांना छोट्याशा वेळात एकत्र करणे कठीण आहे, आपण हे समजू शकाल. आपण आता वळूया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याकडे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 चा. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 चा. कालखंड बराच मोठा आहे दोघांच्या मध्ये. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका आणि पहिल्या महिला समाज सुधारक होत्या. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबरोबर शिक्षणाचे धडे घेतले आणि महिलांसाठी शाळा उघडल्या. त्या काळात अस्पृश्य आणि महिलांना स्त्री शिक्षणाची बंदी होती. अशा स्त्री शिक्षणाची बंदी असलेल्या काळात त्यांच्यासाठी शाळा काढणे आणि शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे समजावून सांगणे ही फार मोठी क्रांती होती. विषमतेविरुद्ध, बालविवाह विरुद्ध, सती प्रथेविरुद्ध लढा देत, विधवा विवाहाला विरोध करत, विधवांच्या केशवपनाला विरोध करत त्यांनी धडाडीचे कार्य केले. त्यामुळे
तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने त्यांना महान समाज सुधारक, महान महिला समाज सुधारक अशी पदवी सुद्धा दिली होती. अशा ह्या थोर महामातेचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला, नेवासे कुटुंबात. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाला. तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले 12 वर्षाचे होते. आजच्या आमचे 9 वर्षाचे आणि 12 वर्षाचे मुलं हे त्या मानाने कितीतरी मागासलेले आहेत आणि तेव्हाच्या काळात त्यांना स्त्री शिक्षण आणि हे सगळं समजत होतं. ही किती महान गोष्ट आहे, याचा विचार आपणही केला पाहिजे आणि आपल्याही मुलांमध्ये पहिल्या दिवसापासून, जन्मतो त्याच्या पहिल्या दिवसापासून ह्या सगळ्या महानतेच्या गोष्टी, अन्यायाविरुद्ध लढण्याच्या गोष्टी सांगून त्यांची मन तयार केली पाहिजे आणि संस्कारित केले पाहिजेत, हे इथे मला सांगावेसे वाटते. ज्योतिराव फुले बरोबर जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या निरक्षर होत्या. ज्योतिराव फुलेंनी त्यांना शिकवलं, शिक्षणाचे धडे दिले आणि त्यानंतर 1848 रोजी त्यांनी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. जेव्हा त्यांनी पहिली शाळा काढली, शाळेत जाताना त्यांना खूप त्रास दिला कर्मठ लोकांनी, सनातन्यांनी. त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे फेकले, माती फेकली, तरी त्यांनी धीर सोडला नाही. एवढंच नव्हे तर शाळा जेव्हा सुरू केली 1 जानेवारी रोजी, तेव्हा शाळेसाठी जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या शाळेसाठी त्यांचे मित्र उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा शेख यांनी जागा दिली. आता या मुस्लिम कुटुंबांनी जागा दिल्यामुळे परत प्रश्न निर्माण झाला की आता ह्याने तर धर्म बुडवला, मुस्लिमांबरोबर गेला. बघा धर्माचा पगडा किती मोठा आहे आपल्यावर तेव्हापासूनच. म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना फार विरोध केला, आजूबाजूच्या समाजांनी विरोध केला आणि असा प्रसंग आला की त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना घराबाहेर काढले. फुले दाम्पत्याला घराबाहेर काढल्यानंतर देखील ते घाबरले नाही. त्यांनी त्यांचं जे मिशन होतं शिक्षणाचं ते सुरूच ठेवलं. त्यांनी त्या कुटुंबियाच्या विरोधात जाऊन आपले सर्व कार्य सुरूच ठेवले आणि अशा रीतीने सावित्रीबाई फुले ह्या महिलांच्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. कालांतराने त्या मुख्याध्यापिका झाल्या. त्यांनी अस्पृश्यासाठी आणि मागासलेल्या वर्गासाठी मुलांच्या शाळा काढल्या आणि 1892 पर्यंत सक्रिय अशा त्यांच्या 3 शाळा भारतात सुरू झाल्या. आमची अजून एकही शाळा सुरू झाली नाही, माझी सुद्धा. मी सुद्धा सावित्रीबाई फुलेच्या पेक्षा आणि जिजाऊपेक्षा खूप मागासलेली आहे. माझ्यातही ते स्किल नाही आहे. हे मला खूपच दुःख होतं, कारण माझ्यावर तसे संस्कार माझ्या आईवडिलांनी करायला पाहिजे होते. मलाही तो इतिहास द्यायला पाहिजे होता माझ्या आईवडिलांनी, पण मी त्यापासून वंचित राहिले. आता अलीकडे जेव्हा समजायला लागलं तेव्हा कुठे हे वाचन व्हायला लागलं आणि तेव्हा कुठे समजायला लागले की अरे आपणही बरेच मागे राहिलो. म्हणजे ही शोकांतिका माझी एकटीची नाही, आपली सर्वांची आहे. आणि हे कशामुळे झालं? अज्ञानामुळे. मतीविना गती गेली हे स्तोत्र आपल्याला सगळ्यांना माहित आहे. एवढा अनर्थ अविद्येने केला.
तेव्हाचा काळ कुठे आणि आताचा काळ कुठे. तेव्हा सावित्रीबाई फुलेंनी शेण गोळे अंगावर झेलत क्रांती केली आपल्यासाठी, आपल्या शिक्षणासाठी. पण त्या शिक्षणासाठी आम्ही बरेच काळ वंचितही राहिलो आणि अजूनही वंचितच आहे फार मोठा वर्ग. आदिवासी पाड्यांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अजूनही शिक्षणाचा नवलेश सुद्धा नाही. जे काही आहे ते प्रायमरी शिक्षण घेत असतील, पण असं अवांतर शिक्षण नाही. मला खेदाने म्हणावं असं वाटतं स्वातीताई की आमचं शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकाचं शिक्षण आहे. त्याच्या पलीकडे आमचं शिक्षण जात नाही, अवांतर शिक्षण दिलं जात नाही. ह्या मोठ्या महामानवाच्या ज्या सत्यकथा आहेत त्या आमच्या शिक्षणातून दिल्या जात नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आमचे विद्यार्थी ज्या मुख्य ऐतिहासिक गोष्टी आहेत त्यापासून वंचित राहतात. तर त्यांच्या या सक्रिय कार्यामुळे ब्रिटिश सरकारांनी सावित्रीबाई फुले यांचा फार मोठा सत्कार केला होता आणि त्यांना सर्वोच्च शिक्षिका म्हणून त्यांची निवड केली होती. ज्या वर्षी सर्वोच्च शिक्षिका म्हणून निवड केली त्याच वर्षी त्यांनी पहिली महिला सेवा मंडळे सुरू करण्याची सुरुवात केली. महिलांमध्ये त्यांचे हक्क, मूलभूत हक्क, मानवीय हक्क, इतर सामाजिक न्यायाबद्दल जागृती करण्याचे कार्य केले. आणि त्याचा उद्देश एकच होता की हा समाज, महिला समाज जागृत व्हावा. त्यांनी विधवांच्या केशवपनाच्या विरोधात पुणे आणि मुंबई येथे न्हाव्यांचा संप सुद्धा घडवून आणला. न्हावी जर संप करतील तरच केशवपन होऊ शकणार नाही. तर तो संप घडवून आणण्यात त्या यशस्वी झाल्या. अशा या पतीच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या महान क्रांतिनायिका आपल्यासाठी प्रेरणादायक आहेत. त्या आपल्या समाजात फार मोठ्या सुधारक होऊन गेल्या याची आपणा सर्वांना अभिमानाची बाब असायला पाहिजे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे हे खरे तर आपले सर्वांचे कार्य असायला पाहिजे. त्यानंतर आपली तिसरी महामाता जिला आपण त्यागमूर्ती म्हणतो, माऊली म्हणतो, त्या म्हणजे रमाई, त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर. होय, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या. त्यांना आपण माऊली म्हणतो. त्यांचे हृदय अथांग सागरासारखे होते. त्या संपूर्ण समाजाची माऊली झाल्या कारण की त्या चराचरावर प्रेम करणाऱ्या होत्या. प्रत्येक मनुष्य प्राण्यांना त्यांनी त्यागाने जिंकले होते. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली होत्या. नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक कार्यात अप्रत्यक्षरित्या सहभागी होत्या. केवळ सावलीच नव्हत्या तर प्रत्येक कार्यात अप्रत्यक्षरित्या सहभागी होत्या. त्या परोपकारी होत्या. महिलांच्या त्या आजही आदर्श आहेत आणि याच्या पुढेही त्या महिलांचा आदर्श राहणार आहे. तिने आपले जीवन बाबासाहेबांना समर्पित केले. इतके समर्पित केले की रमाई जर नसत्या तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते. युगायुगातून जे कार्य बाबासाहेब
नावाच्या एका व्यक्तीच्या हातून घडले ते कार्य घडले नसते. त्या कार्याच्या पाठीमागे ठोस असा पाठिंबा होता तो आमच्या त्यागमूर्ती रमाईंचा. त्यांच्या कार्यामुळेच या चराचरातील मानवांना उठून बसता आले, लंगड्यांना चालता आले, धावता आले, मुक्यांना बोलता आले, वेगवेगळ्या स्तरावर चाललेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी जो हात घातला त्यातून त्यांना एकच उमगलं की प्रचंड बहुजन समाज हा आजही मानवीय हक्कापासून वंचित आहे. त्यांना तो हक्क मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब पुढे आले. ते मानवीय हक्क मिळाल्यामुळेच जे कार्य 40-45 वर्ष बाबासाहेबांनी केले ते यापूर्वी कोणीही करू शकले नव्हते. आणि त्या कार्याचा मुख्य भार हा रमाईंवर होता. आजही आपल्या समाजात सहजीवन काय असतं, सहजीवन म्हणजे काय, पती पत्नीचं सहजीवन काय असतं याचे धडे दिले जात नाही. आता इथे मध्येच रमाईचं बोलता बोलता सहजीवनाचा विषय का आला? रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सहजीवन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेला गेले शिक्षणासाठी आणि रमाईने भारतात राहून त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी शेणी गोवऱ्या विकल्या आणि अर्धपोटी राहून सुद्धा गरिबीत दिवस काढले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. हे सहजीवन. आपल्यासारखी एखादी असती तर काय म्हणाली असती, तू तिकडे विदेशात मजा मारतोस आणि मी इथे शेणी गोवऱ्या काढू काय, मी नाही राहत तुझ्याकडे, चल मला सोडचिठ्ठी दे. हे सहजीवन. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी एकमेकाचा आधार घेऊन जे महान कार्य केलं तेही सहजीवन अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एक दुसऱ्याच्या विचारांना पाठिंबा देणे जसं त्या काळी शक्य होतं तसं आजही शक्य आहे. ते आपण आपल्या मुलींना, आपल्या परिसरात असलेल्या भगिनींना, मैत्रिणींना, मित्रांना समजावून सांगितलं पाहिजे. कारण आजही लग्न ही प्रक्रिया म्हटलं की बऱ्याच मुला मुलींच्या मनात एक दहशत आहे, अरे बापरे आज इतक्या लोकांमध्ये फारकत होते आहे तर आपले तसं होईना, आपल्या इतक्या लोकांमध्ये इतक्या घटना घडतात आहेत तर कसं लग्न करायचं, तर कशी मुलगी कसा मुलगा ठरवायचा, हा फार मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पण थोडं या सहजीवनाचे जर धडे आपण महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जिजाऊ आणि शहाजी यांच्यापासून घेतले तर खरोखर हे जीवन सुखी होऊ शकतं. आपणही त्यांच्यापासून खूप शिकू शकतो. हे मला ह्या प्रसंगी आवर्जून सांगावेसे वाटले. या समाज व्यवस्थेशी बंड करून आपल्यावर लादलेल्या मर्यादा झुगारून एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून ज्या फिनिक्स पक्षाप्रमाणे कार्य करत राहिल्या मम्मा त्या रमाई ह्या मला अनेकदा बंडखोर वाटतात. आपण त्यांना माऊली म्हणतो, त्यागमूर्ती म्हणतो, पण अनेकदा मला त्या बंडखोर वाटतात. त्यांची बंडखोरी ही अन्यायाविरुद्ध, त्यांची बंडखोरी त्यांच्यावर आलेल्या अनेक परिस्थिती विरुद्ध,
त्या त्यांच्या अन्यायाला हारल्या नाहीत, त्या त्यांच्यावर येणाऱ्या परिस्थितीला हारल्या नाहीत, परंतु त्या हारल्या त्यांच्या शारीरिक दुबळेपणाला, आजारपणाला, परंतु त्या मृत्यूला हारल्या नाहीत. कारण आज त्या कोट्यवधी लोकांच्या मनात माऊली म्हणून स्थान घेऊन आहेत. त्यांनी मृत्यूला सुद्धा हरवलं. अशा त्या बंडखोर माऊली म्हणजेच आमच्या रमाई भीमराव आंबेडकर होत. लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचे छत्र हरवले होते. त्यांनी मामाकडे आणि काकांकडे राहून बालपण घालवलं. त्या देखील त्यांचा विवाह झाला तेव्हा 9 वर्षाच्या होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 14 वर्षाचे होते. बाबासाहेबांच्या प्रत्येक सहजीवनात सहभागी होत त्यांच्यावर आलेले प्रसंग सहन करत आपल्या 5 मुलांपैकी 4 मुलांना मातीआड लोटत त्यांनी आपला संसार नेटाने केला. आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाच्या समर्पण पत्रिकेत माऊली रमाई यांना समर्पित केली आहे की अशी माऊली जी आपल्या पतीच्या कामात सहभागी होते, खंबीर पाठिंबा देते, ती माऊली अजरामर झाली आहे. त्या माऊलीचे गुणगान गाणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्या माऊलीच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे देखील खरे तर खरोखरची ती आदरांजली ठरेल आजच्या दिवशी, असे मला आवर्जून सांगावेसे वाटते. रमाई सामाजिक समतेच्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होत असत. धारवाड येथे आंतरजातीय चहापान कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला. तेव्हा आंतरजातीय तर शब्द म्हणजे कठीणच होता. एवढा जातपात होता, भेदाभेद होता. त्या काळात त्यांनी आंतरजातीय चहापान कार्यक्रमात सहभाग घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी महिलांना आवाहन केले होते की सवर्ण महिला जशी साडी नेसतात त्याप्रमाणे आपणही नेसायला पाहिजे आणि आपणही नीटनेटकं राहायला पाहिजे. तर त्याची सुरुवात रमाईंनी केली आणि इतर महिलांना त्यातून प्रेरणा दिली. राजगृह इथे राहत असताना अनेक मित्रपरिवार, कार्यकर्ते बाबासाहेबांना भेटायला येत असत. त्या सर्वांचे मानपान, सत्कार, त्यांना विचारणे हे सगळं कार्य रमाई अतिशय आनंदाने आणि उत्साहाने करत. आणि त्यामुळेच तर त्या सर्वांच्या माऊली होऊ शकल्या, त्यामुळेच तर त्या सर्वांच्या हृदयात राहू शकल्या. आज आपल्याला एखाद्या पाहुण्याचा सत्कार करायचा झाला तर आपण 1 दिवसातच बोलतो, असं वाटतं हा पाहुणा कधी आमच्या घरातून जातो. तर असे सगळे कार्य, कर्तृत्व आणि त्यांची निष्ठा बाबासाहेबांप्रती असल्यामुळेच बाबासाहेबांचे कार्य पूर्णत्वास गेले आणि बाबासाहेबांनी आपल्याला त्या सर्वांची देणगी दिली. आपण रमाईचे उपकृत आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकृत आहोत, आपण सावित्रीमाईंचे उपकृत आहोत. या सर्व महिला ज्या आहेत त्यांनी आपल्यासाठी खूप काही केले आहेत. दागदागिने घालणे, सुंदर सुंदर नीटनेटक्या साड्या घालणे हे आपल्याला त्या सर्वांच्या कार्यमहत्तेमुळेच शक्य होते. हे मला आवर्जून सर्वांना सांगायचे. एवढ्या थोर महिला आपल्या समाजात होऊन गेल्या, आपल्या इतिहासात होऊन गेल्या.